रामाची सीता रावणानं पळवून नेली, चोरी करून नेली, फसवून नेली, धोका करून नेली आणि ती सीता जटायूच्या माध्यमातून रावणानं नेली हे कळलं. रामाच्या माध्यमातून कळले की ती लंका कुठं आहे, रावण कोण आणि ती रावण राहतो ती लंका कुठं, ही कुणामुळे कळली, हनुमानामुळे कळली. आणि मग आता त्या लंकेच्या आणि रामाच्या मध्ये, रावणाच्या आणि रामाच्या मध्ये समुद्र होता. ऐकायला झोपालाय समुद्र होता. त्या समुद्राच्या आता पार करायचं झालं तर मग पूल पाहिजे. काय पाहिजे, पूल पाहिजे. मग तो पूल त्यावेळीचे इंजिनियर हे वानर सेना दगड टाकून करावं. त्या दगडावर काय लिहिले, जय श्रीराम जय श्रीराम. दगड तरंगू लागले. रामाला वाटलं की माझी सीता कोण नेल्या, रावणानं, आणि त्याच्यासाठी वानर सेना एवढी कष्ट करायला लागल्या आणि मी निवांत बसून कसं चालेल, मी पण एक दगड टाकूया म्हटला. आणि तो उठला आणि काय केला, दगड टाकायला गेला, दगड उठला. दगड उठल्यानंतर रामाला आश्चर्य वाटलं. नुसता माझं नाव लिहिल्या तर ते त्रंगा लागलं आणि मी स्वतः दगड टाकलो तर ते बुडा लागले. हे काय, ही चेहऱ्यावरची चिंता बघून तिथं लगेच नील अंग हे सगळे येतात आणि ते नील अंग देऊन त्या ठिकाणी त्या रामाला, प्रभू रामचंद्रांना सांगतात. प्रभू रामचंद्रांना ते नील अंगद म्हणतात की घे प्रभू रामचंद्रजी, तुम्ही जो विचार करायला लागलाय त्याच्यामध्ये फार काळजी करण्यासारखं, विचार करण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं जी विचार तेवढाच होता, काळजी तेवढीच होती. तर ते म्हणजे तुम्ही फार विचार करू नका, हे नियतीचा नियम आहे. ऐकायला काय, हा नियतीचा नियम आहे. ज्याच्या हृदयामध्ये गुरुचं आणि धर्माचं नाव असतं ते संसार दुःखामध्ये कधी बुडत नाही आणि जे गुरुच्या हातातून सुटतात ते कधी तरंगत नाही, ते बुडणारच. तुमचं नाव त्या दगडाच्या हृदयावर लिहिलंय म्हणून ते तरंगायला लागले आणि जो दगड तुमच्या हातातून सुटला तो बुडा लागला. कारण गुरूंच्या हातातनं, धर्माच्या हातातनं सुटलेला जीव कधीही सुखी, समाधानी, आनंदी राहत नाही. प्रभू रामचंद्रांना ही भक्ती बघून आनंद वाटला. फूल चालू झालं. मग सगळी दगड रचल्यावर ते विटर बांधल्यावर मध्ये मध्ये सांगत राहते एक खारुताई होती तिथे जंगलात. त्या खारुताईला वाटायला लागलं, त्या खारुताईला वाटायला लागलं की प्रभू रामचंद्र धार्मिक माणूस आहे आणि त्याची पत्नी सीता ही पतिव्रता आहे. तिला रावणानं घेऊन गेला. खारुताई पंचेंद्रिय संज्ञेची लक्ष, तिला मन कळतेच, घेऊन गेले. म्हणजे लोकही मूर्ख आहे, ती अज्ञानी, हत्तीने त्रियांच्या, तिच्या डोळ्यात पाणी कसं येतंय. हत्ती पंचेंद्रिय संज्ञी जीव आहे, माणसापेक्षा जास्त. आज आम्ही पोटात ठेवून जन्माला दिलेलं पोरगं तिकडं बस म्हणलं तर आईला म्हणते तिकडं बस, पण हत्तीला मौत उठ म्हणता की उठतंय, बस म्हणले की बसतंय. एवढा प्रामाणिक प्राणी जगातला त्रियंच असतो, लक्षात ठेवा, त्रियंच. यांनी त्याच्याकडे जनावरांच्या दृष्टिकोनातूनच बघतात. म्हणून त्यातला एक परमात्मा लपलेला आत्मा त्यांना दिसत. त्या खारुताईच्या मनात आलं की मला हे करायचं आहे आणि मलाही काहीतरी मदत करायला पाहिजे सीता मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून ती खारुताई तिची ताकद घेते, खारुताईची ताकद घेते. ती पाण्यात जाऊन बुडते, बाहेर येते. खारुताई आली आणि ती वाळूत काय करायची, लोळायची. आणि ती लोळून जिथं दोन दगडाच्या मध्ये सांधर असते, सौरभ, दोन दगडाच्या मध्ये सांधर,
तिथं जायची अंग जायची आणि आमचे गवडी गिलावा करतात, केमिकल भरतात. त्यावेळी खारुताईने हे जगाला संदेश दिली, कुठल्याही शाळेत न जाता सगळ्यात मोठी इंजिनियर ती प्रभू रामचंद्रांची वानरसेना आणि ती खारुताई होती. पण खारुताईने वानरसेनेने बांधलेली पुलं समुद्रावर गेला, पण अजून पण तो सेतू तिथं सुरक्षित आहे की भगवंतांची श्रद्धेपूर्वक केलेलं कार्य असतं. पूल संपला, पूल बांधला, राम प्रभूचंद्र तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर सगळी अशी उतावळी, आमच्यासारखी अबूसारखी सगळी उतावळी. पहिला युद्ध, पहिला सीतेला आणायचा युद्ध, माधुरी आली पाहिजे, आणली पाहिजे, सगळं करावं. तुला जेवढं माधुरी आणायची आत्म उत्कंठ आहे तेवढी आम्हाला पोरासनी जीव गमना, जीव गमना. आज सकाळी मुख्य यात्रा करतो, मी उगाच चौकात होतो, माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. आम्हाला साधूंना आमच्या मर्यादा टिकवल्या पाहिजे. सकाळी मी मुख्य यात्रेत जात असताना त्या दीपक साहेबांची, बोरगाडे साहेबांची ती ना काय त्या पोरगीचं वय एवढी माझ्या नंतर 2.5-3 वर्षाची पोरगीचं लईत लई त्या पाठीवर हत्तीचं माधुरीचं चित्र काढले आणि आमची माधुरी आम्हाला परत दे. लहान पोरांच्या पर्यंत हे सगळं भिडलंय. ते आमची खारुताई दीपक बोरगावची ना ज्या सगळे काम केली खारुताई आहे. आमचा अबू विभू ही स्त्री वानरसेना आहे, ही वानरसेना आहे. आणि आमचा धर्म प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आमच्या धर्माची माधुरी घेऊन गेले. त्याच्यात जेवढी लोक रात्रंदिवस तळमळ लागले, प्रयत्न करायला लागले, काम करायला लागले, ती सगळी त्या प्रभू रामचंद्रांची वानरसेना आहे. आणि ज्या वानरसेनेनं रावणाच्या तावडीतून सीता आणायचं काम त्या काळात करू शकतात, तर ह्या काळात आमची वानरसेना, आमची माधुरी नांदणी काढल्याशिवाय राहणार नाही. कुणी असले मला स्पष्ट राजकीय, सामाजिक, प्रशासकीय सगळ्या लोकांच्यासाठी मला सांगायचं आहे, तुम्हाला जर प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेचा वानर बनण्याचा अभिमान, स्वाभिमान आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर सगळं राजकारण, गट, जाती, पात, धर्म सगळीच विसरून आम्हाला जो आमचा, मी आता अन्याय न्याय ही गोष्ट बोलणार नाही, आम्ही आता याच्यात परत सांगणार नाही. आज प्रवचन साधं सांगायला लागलोय, पण कोण रावण, कोण राम हे बोलायची वेळ माझ्या 8 दिवसानंतर येऊ नये. आणि ती गोष्ट जर आम्हाला प्रस्थापित करावीशी वाटत नसेल तर सगळ्यांनी काल जसा, आता प्रत्येकाचा हेतू नाव येत नाही, पण काल जसा तुम्ही एक पाऊल पुढे टाकला आणि त्या सीओना इथं बोलवून तुम्ही चर्चेचा दरवाजा उघडला, पण तो चर्चेचा दरवाजा केवळ उघडून चालत नाही, कारण एक जसं पाऊल तुम्ही पुढे टाकला तसे सगळे पाऊल तुम्ही पुढे टाकत तयार पाहिजे. म्हणजे आम्ही आमचे पाऊल थांबवून आम्ही शांततेने तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करून आपण एकमेकी विचार. त्या प्रभू रामचंद्रांनी सीतालंकेच्या भूमीवर पाय टाकल्याबरोबर सगळे वानरसेना उतावली की प्रभू रामचंद्रजी चला आक्रमण करूया, सीता मातेला आणूया. त्या सीता माता त्या अशोक पटेल अरण्यामध्ये कशी दुःखी असेल, तिला काही खाल्ली नाही, तिला काही पिली नाही. आम्हाला पण 4 दिवस कळाले आमची माधुरी काय करली नाही, आमची माधुरी काय अशी उतावळी होती वानरसेना. पण आपण भारतीय संस्कृतीत जगणारी लोक आहे, आपण प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेणारी लोक आहे. भावना किती प्रबळ असल्या तर कर्तव्याला सोडून आपल्याला जीवन जगायचं नसतं. प्रभू रामचंद्रासारख्या राजाचा आदर्श आपण घेतो, महावीर भगवंतांचा आपण आदर्श घेतो.
पार्श्वनाथांचे अनुयायी ज्या घटना दुर्घटना घडल्या त्याला कर्माचा उदय समजूया. तो आपला दूत पाठवतो, दूत, आणि तो रावणाला सांगतो तुझ्याशी मला युद्ध करण्याची इच्छा नाही, तुझ्याशी मला युद्ध करायची इच्छा नाही, माझी सीता मला परत दे, मी तुझ्याशी बिनयुद्ध करता जायला तयार आहे. तसे आमच्या महाराष्ट्रातले जैन हिंदू जेवढे मठाधिपती जेवढे दिगंबर मुनी महाराज आहे हे सगळे आम्हाला रामापेक्षा काही कमी नाही, आमचे रामचंद्रच आहे. आणि आम्ही राम सगळे साधू उद्या आमच्या हजारो दूतांना एक पत्र घेऊन तुमच्याकडे पाठवतोय. आम्हाला कोणाचा निषेध करायचा नाही, आम्हाला कोणाबरोबर वैरत्व घ्यायचं नाही, आम्हाला कोणाबरोबर ईर्ष्या करायची नाही, आम्हाला कोणाबरोबर द्वेष करायचा नाही. आमचं एक पत्र आहे, आमचं निवेदन आहे. उद्या येणारा प्रत्येक कार्यकर्ता, मी नेता म्हणत नाही, उद्या प्रत्येकाने कार्यकर्ता उचलून जायचा आहे. आणि उद्या आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा महामहिम राष्ट्रपती आणि वडतारा या सगळ्यांच्यासाठी एक शांती दूत म्हणून उद्या आपण जायचं आहे. आपण सैनिक म्हणून उद्या जायचं नाही. आणि मला माझ्या धर्मावर आणि प्रभू रामचंद्रांच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला शांतीदूत म्हणून उद्या गेल्यानंतर परत सैनिक म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही. आणि जर चुकून ती आली तर मग रामाची वानर सेना अर्धचक्रवर्ती रावणाचा पराजय करू शकते. तर मग आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातली आणि कर्नाटकातली आमची सगळी जैन हिंदू वानर सेना जर रस्त्यावर उतरली तर परत मग कुणाचं खरं होणार. त्यामुळे उद्याचा शांतीदूत म्हणून आमचे हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्या रावणाला शांतीदूत म्हणून पाठवलं रावणाकडं, आणि त्यांनी ती स्वीकारलं नाही. त्यावेळेला ती लढाई झाली आणि त्या लढाईचा परिणाम सत्याचा विजय झाला, धर्माचा विजय झाला, रावणाच्या पैशाचा विजय झालेला नाही. आणि म्हणून आम्हाला सुद्धा हे आमचे सगळे साधू संत आहेत, सगळ्या जाती धर्माचे, हे जे सगळे मठाधिपती आहेत, हे दिगंबर मुनी महाराज आहेत, हे सगळे कोण रामासारखे, कोण लक्ष्मणासारखे, कोण भरतासारखे, कोण शत्रुघ्नासारखे, पण हे सगळे दशरथाचे पुत्र, म्हणजे आम्ही सगळे भारतातलेच पुत्र आहोत. आम्ही सगळे साधू संत, आणि आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आमचे दूत पाठवतोय. त्या दूताचा शांती संदेश स्वीकारा आणि आमची माधुरी आम्हाला परत द्या. या चांगल्या भावनेतून, धार्मिक भावनेतून आपल्याला उद्या जायचं आहे. मग मी परत एकदा सांगतो, उद्या आपल्याला सैनिक होऊन रस्त्यावर उतरायचं नाही, उद्या आपल्याला शांतीदूत होऊन रस्त्यावर उतरायचं आहे. आणि शांततेनं त्या ठिकाणी मार्गदर्शन आपलं रॅली काढून तिथं जिल्हाधिकारी महोदयांना आपलं पत्र देऊन कोणत्याही पद्धतीचं कोणीही कुठलंही भाषण, घोषणा, कोणाचा निषेध, कुठलं काही न करता एक चांगल्या पद्धतीनं हे काम करायचं आहे. आणि आपल्याला निदान इथनं पुढच्या न्याय व्यवस्थेवर महामहिम राष्ट्रपती एवढ्या करुणावान आहे की 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ त्यांचा मला मुलाने दाखवला. त्याच्यात एक अपंग लहान मुलगी कुठली तर कला नृत्य करत असत, म्हणजे एक कला दाखवत असताना महामहिम राष्ट्रपती महोदय स्वतःचा चष्मा करून आपले डोळे पुसत होते. नक्कीच आमचे राष्ट्रपती एक स्त्री आहे, आमचे माधुरी सुद्धा एक स्त्री आहे. आणि एक स्त्रीची वेदना दुसरी स्त्री नक्की जाणून घेईल आणि आमची महामहिम साहेब आमच्या माधुरीला न्याय देतील असा विश्वास या ठिकाणी आपण बाळगून उद्याच्या पदयात्रेला हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं एक शांतीदूत म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सगळीजण जावं. कोणत्याही पद्धती
हुल्लडबाजी, घोषणा आणि कोणाचाही निषेध न करता, कारण सरकार पक्ष सरकारचं काम करण्याच्या भूमिकेत तयारी झाल्याचे दिसते. विरोधी विरोधांची भूमिका करून मिळवण्याचा प्रयत्न, थोडी ताकद लागू दे, सत्तेची पण ताकद लागू दे, विरोधाची पण ताकद लागू दे, कसं पण होऊ दे, खरं आमची माधुरी परत उद्या असं प्रत्येकाची भावना आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांची भावना जेवढ्या चांगली आहे तेवढ्याच विरोधात असणाऱ्या लोकांची पण भावना तेवढीच चांगली आहे. म्हणून या रॅलीला कुठल्याही पक्षाचा, जातीचा आणि कुठल्याही राजकारणाचा दुर्गंध लावून द्यायचं नाही, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून आम्हाला साधूंना फक्त तुम्हाला जागा करणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढंच आम्हाला माहिती आहे. म्हणून मी शेवटचं एकच संदर्भ देतो. हनुमानानं आणि जटायूमुळं वास्तविक प्रभू रामचंद्रांना रावणाचा पत्ता लागला. तसं आमच्या सगळ्या राजकीय लोकांनी, सगळ्या समाजातील कार्यकर्त्यांनी जटायू पक्षाचं काम करून त्या हत्तीचा तर पत्ता लागला, पण आता सगळ्यांनी हनुमानाचं काम करायचं. मग ती लंका कुठं आहे, ती कशी जायची, ह्या सगळ्या गोष्टी हनुमानामुळं प्रभू रामचंद्रांना कळल्या. तसं आता जो जो माधुरीसाठी प्रयत्न करेल तो लहानातल्या लहान कार्यकर्त्यापासून अत्यंत महामहिम राष्ट्रपतींच्या पर्यंत व सगळे मंत्री, पुढारी, मुख्यमंत्री, सत्ताधारी, विरोधक, लहान बाळापासून वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत ह्या सगळ्यांना आता आपल्या हनुमानाची भूमिका घेऊन कशाही पद्धतीनं बुद्धी कौशल्य आदीच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं काम करायचं आहे. एवढं लक्षात ठेवून सकाळी बरोबर 5 वाजता नांदणी आदिनाथ भगवंतांच्या निषेधीपासून ही पदयात्रा चालू होईल. ती माणगावे कोडी करून आपल्या चौंडेश्वरी फाट्यावरनं धर्मनगर, हत्तीगिरे, हे काय मजले, हातकळंगले, हत्तीगिरे, चौका, हेरले, शिरोली फाटा असं करून आपल्या जिल्हाधिकाऱ्यालयापर्यंत जाणार आहे. सकाळी 5 वाजता त्याचा उगमस्थान असेल आणि कृष्णा नदी जशी महाबळेश्वरातून उगम पावताना ती चावी जरी असली, चावीच्या रूपात, तर ते हैदराबाद जवळ जाऊन समुद्राला मिळते, त्यावेळी ती समुद्रासारखा आकार घेते. तसं उद्या सकाळी ज्यांना ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी सगळ्यांनी जाऊन ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर ही आपली पदयात्रा जाईल त्यावेळी ती समुद्रासारखा आकार घेतलेली असावी, एवढीच मंगलमय भावना आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान, सूचना या ठिकाणी देतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः, सबको क्षमा, सबसे क्षमा.